राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, सकाळपासून भरपूर ताईंनी मेसेज केलेले आहेत, कमेंटद्वारे सुद्धा सांगितलेलं आहे की दादा आमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तार झालेला आहे, त्याचा पुरावा सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। परंतु तुम्हाला फक्त 7वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही, त्याच्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अजून 2 लाभ सुद्धा आलेले आहेत। त्या 2 लाभांविषयी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेले आहे आणि त्या 2 लाभांचे अनुदान थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मिळाला नसेल किंवा 7वा हप्ता मिळाला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि 7वा हप्ता आजच विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, या ताईंना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सुद्धा विस्तारित झालेला आहे। बघा, डिअर कस्टमर, इंडियन रुपीज 2100 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर डॅश 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 बँक ऑफ इंडिया। बघा, या ताईंचं खातं बँक ऑफ इंडियाचं आहे, त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तारित झालेला आहे। तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता डिसेंबर महिन्याचा आलेला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि 7वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित विस्तारित होणार आहे। सोबतच ज्या माता भगिनींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते अशा राज्यातील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पाहू शकता, या ताईंचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBIचं खातं होतं, या ताईंच्या खात्यामध्ये सुद्धा 2,500 रुपये इतकी रक्कम जमा झालेली आहे। या ठिकाणी पाहू शकता, राज्यातील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे 2 दिवसांपासून अर्जांची छाननी होणार आहे असं स्टेटमेंट भरपूर व्हायरल होत होतं, परंतु या स्टेटमेंटच्या आधारावरती राज्यातील तब्बल 20 लाख माता भगिनींचे फॉर्म थेट रिजेक्ट केलेले आहे आणि ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत त्यांना असा मेसेज सुद्धा आलेला आहे, तो मेसेज सुद्धा दाखवणार आहे। जर तुम्ही या 20 लाखांपैकी नसाल तरच मला लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर बघा, राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सकाळपासून भरपूर माता भगिनींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता विस्तार सुद्धा झालेला आहे। सोबतच काही माता भगिनींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता सुद्धा विस्तारित झालेला आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे सुद्धा वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, याच्यामध्ये महत्त्वपूर्ण असा लाभ आलेला आहे, परंतु त्या लाभाचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने सांगणार आहे। परंतु ज्या माता भगिनींना हे पैसे आलेले नसतील, याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2,100 रुपयांचा जानेवारी महिन्याचा हा हप्ता आहे। सोबतच मागील तब्बल 6 महिन्यांचे 9,000 रुपये जर तुम्हाला आले नसतील तर काय करायचं आहे याची सुद्धा अगदी सोपी पद्धत सांगणार आहे। लाडकी बहीण योजनेचे जे मॅनेजर आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून एक ऑफिशियल पद्धतीने स्टेटमेंट सुद्धा आलेलं आहे। त्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतील आणि त्यांना अर्धवट पैसे आले असतील तर त्यांना सरसकट सर्व पैसे देण्याचं काम आम्ही करत आहोत। ज्या माता भगिनी खरोखर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत त्यांची छाननी झालेली आहे आणि छाननीनंतर त्यांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला पात्र ठरलेले आहेत त्या माता भगिनींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, मागील अर्धवट पैसे आणि तुम्हाला
अजून एक लाभ सुद्धा आलेला आहे। तो लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे माता भगिनींनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। परंतु चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, ज्या माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आलेला नसेल, बघा ज्या माता भगिनींना आलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक लाभ आलेला आहे। परंतु ज्या माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि 6वा हप्ता आलेला नसेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी आलेली आहे। तुमच्या खात्यामध्ये सरसकट सर्व पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु छाननी सुरू होती, या छाननी दरम्यान भरपूर माता भगिनींचे फॉर्म अपात्र ठरलेले आहे। ज्या माता भगिनींचे छाननीनंतर फॉर्म अपात्र ठरतील किंवा पात्र ठरतील त्यांना सुद्धा 4 कागदपत्रे शासनाला जमा करायचे आहे, तरच तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, तुम्हाला सरसकट सर्व पैसे दिले जाणार आहे। सर्व माता भगिनींना अजून 7वा हप्ता आलेला नसेल, बघा राज्यामध्ये काही माता भगिनी आहेत की त्यांना अजून 7वा हप्ता आलेला नसेल तर त्यांच्याकडून 4 कागदपत्रे घेतली जाणार आहे। ज्या माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आलेला असेल त्यांचा फॉर्म अगोदर चेक केलेला आहे, त्या फॉर्मची छाननी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तांतरित झालेला आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2100 रुपये आलेले नसतील, सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही ही 4 कागदपत्रे शासनाला द्यायची आहे, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। परंतु व्हिडिओच्या मध्ये असा एक लाभ आलेला आहे, तो लाभ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। बघा, ज्या बहिणी हे 4 कागदपत्रे देणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे ही 4 कागदपत्रे तुमच्याकडे असायलाच पाहिजे। बघा, ती 4 कागदपत्रे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। तर बघा, या ठिकाणी सुद्धा पाहू शकता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, लेटेस्ट न्यूज आहे। सर्व चॅनलवरती तुम्ही ही न्यूज पाहिलेली असेल तर ही न्यूज अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा। सर्व बहिणींची काळजी, सोबतच बहिणींना कशा पद्धतीने लाभ मिळावा या दृष्टिकोनातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं। परंतु तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहिल्यामुळे तुम्हाला या गोष्टींची छाननी नंतर सुद्धा तुमचा फॉर्म अपात्र होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, लाडक्या बहिणींची छाननी होणार, 4 कागदपत्रांची सरकारने मागणी केली। बघा माता भगिनींनो, ही 4 कागदपत्रे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, परंतु ही 4 कागदपत्रे अत्यंत महत्त्वपूर्ण का आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। राज्यामध्ये ज्या माता भगिनींना बंगला होता, सोबतच ज्या माता भगिनींची परिस्थिती अशा पद्धतीने होती की त्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे, सोबतच बंगला, बाडी, पैसा सर्व गोष्टी होत्या, तरी पण त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता। मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये घेतलेले आहे, सोबतच 6वा हप्ता डिसेंबर महिन्याचा सुद्धा घेतलेला आहे। तर बघा, हे 4 कागदपत्रे अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे सरसकट सर्व माता भगिनींनी ही 4 कागदपत्रे लवकरात लवकर काढायची आहेत आणि तुम्हाला ही कुठे जमा करायची आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। पूर्ण यूट्यूब असेल, पूर्ण फेसबुक असेल, त्यावरती तुम्हाला कोणीच सांगितलेलं नसेल, परंतु सर्वात अगोदर आपल्यापाशी सर्व अपडेट येत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवणं गरजेचं आहे। तुमच्यापर्यंत तुमच्या कामाची माहिती अगदी गावरान भाषेमध्ये पोहोचवण्याचं काम असतं। तर बघा, राज्यामधील 2,46,00,000 माता भगिनींपैकी ज्या माता भगिनी हे 4 कागदपत्रे देणार नाहीत, बघा तुमचा सुद्धा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्हाला 7वा हप्ता घ्यायचा असेल आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे घ्यायचे असतील किंवा 5 वर्षांसाठी लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 4 कागदपत्रे देणं गरजेचं आहे। सरकारने छाननी केलेली आहे, या अगोदर छाननीचं नाव सुद्धा काढलं जात नव्हतं, परंतु आतापासून छाननी सुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे ही 4 कागदपत्रे तुम्हाला लगेच सांगणार आहे। व्हिडिओ अजून 2 मिनिटं पहा, तर या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला जो महत्त्वपूर्ण असा लाभ आलेला आहे तो लाभ सुद्धा लगेच सांगणार आहे।
तर बघा आता बघून घेऊयात की हे 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत, परंतु हे 4 कागदपत्रे कुठे द्यायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। तुम्हाला पूर्ण यूट्यूबवरती कोणीही सांगितलं नसेल, परंतु सर्वात अगोदर आपल्यापाशी सर्व अपडेट येत असतात, त्यामुळे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत अपडेट येत असते। परंतु अजून 2 लाभाचे पैसे 2 लाभाचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये आजच विस्तांतरित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु 4 कागदपत्रे लवकरात लवकर काढायची आहे, तरच तुम्हाला हे 2 लाभ सुद्धा मिळणार आहे। परंतु जे प्रामुख्याने लाभ आलेले आहेत, तर हे लाभ कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, आजच तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे सरासरी 2,500 रुपये तुमच्या सुद्धा खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सकाळपासून भरपूर माता भगिनींना पैसे सुद्धा आलेले आहे। ज्या माता भगिनींकडे आमचा नंबर आहे त्या माता भगिनींनी स्क्रीनशॉट सुद्धा सोडलेला आहे। सोबतच दुसरा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, मकर संक्रांती जवळ येत आहे। राज्यातील बहुतांश माता भगिनींना हे माहिती आहे की मकर संक्रांत सर्व माता भगिनींचा सर्वात मोठा सण आहे। महाराष्ट्रामधील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी मकर संक्रांतीनिमित्त सर्वात मोठा बोनस दिला जाणार आहे। तर या बोनसमध्ये जी माहिती आपल्याकडे आलेली आहे त्या माहितीनुसार तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये डबल हप्ता दिला जाणार आहे। सरासरी 4,200 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही 4 कागदपत्र देणं गरजेचं आहे। जर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि 6वा-7वा हप्ता घ्यायचा असेल तर 4 कागदपत्रे देणं गरजेचं आहे। तर बघा, राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 माता भगिनींना पैठणी साड्यांचे विस्तांतर केले जाणार आहे। परंतु हे विस्तांतर शासनाकडून केले जाणार नाही, तर हे विस्तांतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून केले जाणार आहे। परंतु हे विस्तांतर करण्यासाठी आपण याच्यामध्ये काही अटी ठेवलेल्या आहेत, त्यामुळे या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला मकर संक्रांती निमित्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी दिली जाणार आहे। आपण 10 पैठणी साड्या देणार आहोत, परंतु याच्यामध्ये अटी सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। आता अटी काय आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। पहिलं तर आपल्या व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे, परंतु फक्त एकाच व्हिडिओला लाईक करायचं नाही। मकर संक्रांतीच्या अगोदर प्रत्येक व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा लागणार आहे। सोबतच पूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ लावल्यानंतर शेवटपर्यंत ज्या माता भगिनी पाहतील त्याच माता भगिनींचं या 10 साड्यांमध्ये नाव सुद्धा देण्यात येणार आहे। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं तरच तुम्हाला या 10 साड्यांपैकी एक साडी पोस्टाने तुमच्या घरामध्ये पाठवण्यात येणार आहे। बघा, तुमचा 13 तारखेला निकाल सुद्धा लावण्यात येणार आहे। कोणकोणत्या माता भगिनींनी पूर्ण व्हिडिओ पाहिला, सोबतच लाईक केलं आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या माता भगिनींची डाटा आपल्या चॅनलवरती लगेच कळून जातो। त्यामुळे कोणकोणत्या माता भगिनी आपल्या चॅनलला लाईक करतील, व्हिडिओला लाईक करतील, सोबतच पूर्ण व्हिडिओ पाहतील आणि चॅनलला सबस्क्राईब करतील, अशा 10 माता भगिनींना एक साडी दिली जाणार आहे। सोबतच मोफत शिलाई मशीन। बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून 10 पैठणी साड्या आणि 3 मोफत शिलाई मशीन सुद्धा देण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे। आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत। त्या अनुषंगाने राज्यातील 2,46,00,000 माता भगिनींमधील फक्त 3 माता भगिनींना ही 3 मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे। जर तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजना पाहिजे असेल तर तुम्ही अटी शर्ती पूर्ण करणं गरजेचं आहे। एकतर तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक केलेलं असावं, आजपासून सरासरी मकर संक्रांती येईपर्यंत तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक केलेलं असावं, सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं आणि व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पाहिलेला असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला शिलाई मशीन आणि पैठणी साड्या दिल्या जाणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या पैठणी साड्या सरकारकडून दिल्या जाणार नाही, तर आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत। त्या अनुषंगाने या साड्यांचे सुद्धा विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत।
तर बघा, प्रामुख्याने हे 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट पद्धतीने सांगणार आहे. परंतु ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. परंतु 4 कागदपत्रे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा ही 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढील 5 वर्षांसाठी प्रामुख्याने दिला जाणार आहे. बघा, पहिलं कागदपत्र आहे की तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी, याचा पुरावा म्हणून तुम्हाला प्रमाणपत्र सुद्धा द्यायचं आहे. परंतु हे प्रमाणपत्र कुठून आणायचं, कसं आणायचं ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे. सोबतच दुसरं कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, घरातील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स भरत नाही याचा पुरावा सुद्धा द्यायचा आहे. आता हे पुरावे कुठे द्यायचे आहेत, हे 4 कागदपत्रे कुठे जमा करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. परंतु कागदपत्रे अगोदर लक्षात घ्या. बघा, तिसरं कागदपत्र आहे की तुमचे उत्पन्न खरोखर 2,50,000 रुपयांपेक्षा कमी आहे. यासाठी उत्पन्नाचा दाखला सुद्धा देणं गरजेचं आहे. जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला दिला तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढील 5 वर्षांसाठी दिला जाणार आहे. आता बघा, शेवटचं सर्वात महत्त्वाचं 4थं कागदपत्र. बघा, घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी, सरकारी शिक्षिका, डॉक्टर, वकील यांमध्ये मोठमोठ्या सरकारच्या हुद्द्यावर नसेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढील 5 वर्षांसाठी लाभ दिला जाणार आहे. राज्यातील तब्बल 20 लाखांपेक्षा जास्त माता भगिनींचे फॉर्म अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे. जर तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असतील तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पुढील 5 वर्षांसाठी पात्र आहात. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ सुद्धा तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये देण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे. बघा, आज प्रामुख्याने राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, 6वा हप्ता आणि 2 लाभ हस्तांतरित होत आहेत. याच्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आहे आणि 6वा हप्ता सुद्धा आजच हस्तांतर केला जाणार आहे. परंतु प्रामुख्याने या 3 बँकांपैकी तुमचं जर खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये 90% गॅरंटी आहे की आजच हे पैसे हस्तांतर होतील. परंतु ज्या माता भगिनींचे खाते वेगवेगळ्या बँकेचे आहे त्यांना अजून 2 दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे. परंतु प्रामुख्याने या 3 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत, त्यामुळे या बँकेमध्ये पैसे येण्यास अडचण निर्माण होत नाही. बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया सोबतच पोस्ट बँक आहे. जर तुमचं पोस्ट बँकेमध्ये खातं असेल तर तुमचा अनुभव सुद्धा आहे. पोस्ट बँकेमध्ये लवकरात लवकर पैसे सुद्धा येत असतात. सोबतच ग्रामीण क्षेत्रामधील काही अशा बँका आहेत की त्या बँकांमध्ये सुद्धा लगेच पैसे येतात. परंतु आजचे 18 जिल्हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा, प्रामुख्याने हे 18 जिल्हे आपण लगेच बघून घेऊयात. परंतु तुम्हाला घर बांधणीसाठी 1,20,000 इतका निधी शासनामार्फत दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा घरकुल योजनेचा अर्ज गावातील ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल त्या ठिकाणी जाऊन करायचा आहे. यामध्ये प्रामुख्याने 2 कागदपत्रे महत्त्वपूर्ण आहेत, त्याविषयी सुद्धा पूर्ण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु 18 जिल्हे, या 18 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2100 रुपयांचा हस्तांतर होत आहे. तर 18 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, भंडारा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, सोबतच नागपूर आहे. अशा पद्धतीने प्रमुख 5 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता हस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. बघा, यामध्ये फक्त वर्ध्यामध्ये आज पैसे येणार नाही. सोबतच अमरावती आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, असे मिळून टोटल 10 जिल्हे आहेत. तर या ज्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच बीड आहे, औरंगाबाद आहे, नगर आहे, सोबतच धुळे आहे, सोबतच पुणे आहे, सातारा आहे आणि सोलापूर आहे. अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता हस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. परंतु या जिल्ह्यांव्यतिरिक्त सुद्धा अजून 10 जिल्हे टायटॅनिक आलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. परभणी आहे, हिंगोली आहे, लातूर आहे, नांदेड आहे, सोबतच उस्मानाबाद म्हणजे धाराशिव सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोबतच ठाणे आहे, जळगाव आहे, सोबतच नाशिक आहे. तर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आज पैसे हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. परंतु काही उर्वरित जिल्हे असे
असे सुद्धा आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये येत्या 2 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि मागील पैसे सुद्धा हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।